नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी मधुरिमा आणि आज आपण इथे डिस्कस करणार आहोत इंटेलिजन्स ब्युरोची नोटिफिकेशन। यामध्ये आपण बघणार आहोत की पोस्ट डिटेल काय आहेत, कुठली पोस्ट आहे, गॅझेटेड आहे, नॉन गॅझेटेड आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, तर कुठली पोस्ट आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। त्याचसोबत आपण ह्याच्यामध्ये पोस्ट डिटेलमध्ये किती वॅकन्सीज आहेत, कॅटेगरी वाईज आपण वॅकन्सीज बघणार आहोत, टोटल वॅकन्सीज काय असतील त्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत। त्यानंतर आपण बघणार आहोत इलिजिबिलिटी, कारण की खूप सारे स्टुडंटचे क्वेश्चन्स आहेत की फायनल इयर स्टुडंट आहेत, मग ते अप्लाय करू शकतात का। अपियर्ड स्टुडंट आहे म्हणजे ज्यांचा आता आणखी अद्याप रिझल्ट लागलेला नाहीये, तर ते स्टुडंट अप्लाय करू शकतात का, तर याबद्दलही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यासोबत आपण बघणार आहोत की एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर एक्झाम पॅटर्नमध्ये त्यांची एक्झॅक्टली स्कीम काय आहे एक्झामिनेशनची, जसं टियर 1, 2 आणि 3 जे की तुम्ही ऐकलेलं असेलच, तर त्याबद्दलही आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत त्याचा सिलेबस एक्झॅक्टली काय आणि त्याचं सब डिव्हिजनही आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। तर किती मार्क्ससाठी कुठलं डिव्हिजन आणि या सर्वांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। त्यासोबत आपण पे स्केल आणि इतर काही मिसलेनियस गोष्टीही डिस्कस करणार आहोत। तर आपण जाऊयात डेस्कटॉप व्ह्यूवरती, जेणेकरून आपण डिटेलमध्ये सर्व काही डिस्कस करू। आपण आलो आहोत डेस्कटॉप मोडवरती आणि बघणार आहोत इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। ज्या पोस्टचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 ची पोस्ट आहे। एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2020। इथे दोन एक वेबसाईट दिलेले आहे, mha.gov.in आणि ncs.gov.in, ह्यावरती जाऊन तुम्ही डिटेल्स चेक करू शकता। आता सर्वात अगोदर बघूयात आपण पोस्टचे डिटेल्स काय असणार आहेत। तर डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट मध्ये बघूयात की ही पोस्ट कशाच्या अंडर येते, तर ही जनरल सेंट्रल सर्व्हिसेस म्हणजे ग्रुप सी च्या अंडर येणार आहे ही पोस्ट। त्यानंतर ही जी आहे ती नॉन गॅझेटेड पोस्ट आहे, नॉन मिनिस्ट्रल पोस्ट आहे। यामधल्या वॅकन्सीज आपण बघणार आहोत। तर वॅकन्सीज ज्या आहेत त्या टोटल 2000 वॅकन्सीज म्हणजे 2000 वॅकन्सीज आहेत, ज्यामध्ये कॅटेगरायझेशन जर करायचं ठरलं तर अनरिझर्व्ड कॅटेगरी म्हणजे ओपन साठी 989 जागा आहे, AWS साठी 113 जागा आहेत, ओबीसी साठी 417, एससी साठी 360 आणि एसटी साठी 121 वॅकन्सीज आहेत। लेवल 7 ची आहे, तुमचा जो स्टार्टिंग पे स्केल असणार आहे ती 44,900 असणार आहे, अप टू 1,42,400। यामध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही अलाउन्सेस असणार आहेत की ज्यामध्ये स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस असणार आहे तुमचा 20%, म्हणजे जी काही तुमची सॅलरी आहे की 44,900 हा जर तुमचा बेसिक स्केल असेल तर त्यावरचे जे 20% आहे ते तुमचे स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस असणार आहे। त्यासोबत जे आहे ते तुमचं 30 डेजचे जे काही लीव्स तुम्हाला मिळणार आहेत तर ते विथ पे, म्हणजे तुमच्या लीव्स जे असणार आहे त्या विथ पे असणार आहेत, तर हे स्पेशली अलाउन्सेस आहेत। त्यानंतर बघूयात की इसेन्शियल क्वालिफिकेशन, जो स्टुडंट ग्रॅज्युएशन कंप्लीटेड आहे तो स्टुडंट इथे अप्लाय करू शकतो। दॅट मीन्स ग्रॅज्युएशन अँड इक्विव्हॅलंट फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन मध्ये आहे की त्या स्टुडंटला कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे। एज लिमिट बघूयात की एज लिमिट मध्ये 18 ते 27 वर्षाचं एज लिमिट सांगितले। 18 वर्षाचे खालचे स्टुडंट ऍप्लिकेबल नाहीयेत, 27 वर्षाच्या वरचे स्टुडंट ऍप्लिकेबल नाहीयेत। मग 27 वर्ष वय जे आहे ते तुमचं 9 जानेवारी 2021 मध्ये कंप्लीट असलं पाहिजे। त्या 27 वर्षाच्या पुढे जर जात असेल तर ते ऍप्लिकेबल नाहीये तिथे। मग इथे काही रिलॅक्सेशन आहे, जसं की SC ST कॅन्डिडेट साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि ओबीसी कॅन्डिडेट साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। यासोबत इथे विडोज किंवा काही अशा विमेन्स आहेत ज्या ज्युडिशियली सेपरेटेड आहे हजबंड सोबत, तर त्यांनाही काही रिलॅक्सेशन्स दिलेले आहेत जे की तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर जे पर्सन डिसेबल्ड म्हणजे स्पेशली एबल्ड पर्सन आहे तेही इथे अप्लाय करू शकत नाही। आता बऱ्याच स्टुडंटचा क्वेश्चन आहे की फायनल इयर स्टुडंट अप्लाय करू शकतात का किंवा अपियर असलेले स्टुडंट अप्लाय करू शकतात का। जर त्या स्टुडंटचा 9 जानेवारी 2021 च्या आत त्यांचा रिझल्ट आला असेल फायनल इयरचा तरच ते स्टुडंट अप्लाय करू शकतात, अदरवाइज ते स्टुडंट अप्लाय करू शकत नाहीत। सो फायनल रिझल्ट मस्ट बी आउट ऑन और बिफोर द क्लोजिंग डेट, म्हणजे क्लोजिंग डेटच्या अगोदर तुमचा रिझल्ट आला पाहिजे तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर आपण बघूयात की इथे सेंटर्स काय आहेत एक्झामिनेशनचे। तर एक्झामिनेशनचे सेंटर सगळीकडे आहे, ऑल ओव्हर इंडिया एक्झामिनेशन सेंटर्स आहेत। जसं आपण महाराष्ट्राचं जर बघायचं झालं
तर इथे अमरावती आहे, औरंगाबाद आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आणि पुणे हे काही सेंटर्स आहेत. तर इथे जे काही सेंटर्स तुम्ही देणार आहात, जे काही प्रेफरन्स देणार आहात, तर विचार करून द्या जो की तुम्हाला कम्फर्टेबल असेल, कन्व्हिनियंट असेल, कारण की इथे जे काही तुम्ही सेंटर्स दिलेले आहेत ते चेंज होणार नाहीत. त्यामुळे जे काही सेंटर्स देणार आहात ते केअरफुली डिसाईड करूनच द्या. त्यानंतर एक्झामिनेशनची स्कीम सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक्झामिनेशनचा पॅटर्न आपण बघणार आहोत. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की टियर 1 एक्झामिनेशन, टियर 2 एक्झामिनेशन आणि टियर 3 एक्झामिनेशन अशा काही लेवल्स आहेत. मग टियर 1 एक्झामिनेशन मध्ये ही जी एक्झामिनेशन असणार आहे ती पूर्णपणे तुमची ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. ऑनलाईन मोडमध्ये एक्झामिनेशन होणार आहे. त्याचे जे मार्क्स असणार आहे ती 100 मार्क्ससाठी एक्झामिनेशन आहे. हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत MCQs टाइप मध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजेच प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 1 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये जे आहेत ह्या MCQs मध्ये ते 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केले त्यांनी सिलेबसला. म्हणजे प्रत्येक पार्ट मधून 20 मार्क्ससाठी किंवा 20 क्वेश्चन्स विचारले जाणार. जसं जनरल अवेअरनेस आहे, जनरल अवेअरनेस मधून 20 क्वेश्चन विचारले जातील. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मधून 20 क्वेश्चन्स, न्यूमेरिकल, अनालिटिकल, लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग मधून 20, इंग्लिश लँग्वेज मधून 20 आणि जनरल स्टडीज. अशा प्रकारे तुमचे 100 MCQs विचारले जाणार आहेत. टायमिंग आहे 1 आवर, म्हणजे तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 म्हणजे 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येक 4 चुकीच्या क्वेश्चनला 1 मार्क कपात होणार आहे. त्यानंतर लेवल सेकंड टायर 2. सो ही जी टियर 2 एक्झामिनेशन आहे ही सब्जेक्टिव्ह असणार आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये एक्झामिनेशन असणार आहे. 50 मार्क्सचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एसे रायटिंग जे आहे ते 30 मार्क्ससाठी असणार आहे आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन रायटिंग हे जे असणार आहे ते 20 मार्क्ससाठी. म्हणजे असे टोटल 50 मार्क्सची जी एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला 1 तास म्हणजे 60 मिनिटं दिले जाणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे टोटल आपण म्हणतो टियर 3, जिथे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. मग आता कॅन्डिडेटचं जे सिलेक्शन होणार आहे ते कट ऑफ मार्क्स त्या कॅन्डिडेटला असले पाहिजे. 100 आउट ऑफ मिनिमम कट ऑफ मार्क्स टियर 1 एक्झामिनेशन अनरिझर्व कॅटेगरीसाठी 35 असले पाहिजे, OBC EWS साठी 34, SC ST साठी 33. हे मिनिमम क्रायटेरिया आहे. हा व्हॅरी होऊ शकतो. कट ऑफ मार्क्स जे आहेत ते व्हॅरी होऊ शकतात, पण मिनिमम तुम्हाला इतके मार्क्स असले पाहिजे टियर 1 एक्झामिनेशन जी ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता जर टाय झाला, 2 स्टुडंट आहे त्यांच्यामध्ये टाय झाला, तर ह्या केसमध्ये काय करणार आहे तर मार्क्स टियर 3 चे मार्क्स कन्सिडर करणार आहेत, टियर 2 चे मार्क्स कन्सिडर करतील, नॉर्मलायझेशन करतील टियर 1 मध्ये. आणि जो स्टुडंट ओल्डर आहे म्हणजे ज्याचं एज जास्त आहे आणि दुसरा स्टुडंट आहे ज्याचं एज कमी आहे, तर या केसमध्ये ज्या स्टुडंटचं एज 27 आहे त्याला सिलेक्ट करतील इन्स्टेड ऑफ ज्या स्टुडंटचं एज जर 21 आहे. या दोघांमध्ये सपोज टाय झाली तर 27 वर्षाच्या स्टुडंटला इथे सिलेक्ट करतील. आणि त्याचसोबत इथे अल्फाबेटिकल ऑर्डर्स जे नेम्स जे आहेत त्याच्यामध्ये अगोदर ज्याचा अल्फाबेट येणार आहे तर त्या स्टुडंटला इथे सिलेक्ट करणार आहे टाय झाल्याच्या नंतर. त्यानंतर हाऊ टू अप्लाय, तर इथे वेबसाईट दिलेली आहे, ज्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अप्लिकेशन करू शकतात. तर ह्याची जी लास्ट डेट आहे, लास्ट ऍप्लिकेशन डेट आहे 9 जानेवारी 2021, 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. तर स्टेप्स कुठल्या आहेत ऍप्लिकेशनसाठी, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट डिटेल्स, पर्सनल ईमेल ID ह्या सर्व गोष्टी येणार आहेत. स्टेप 2 मध्ये तुमचे जे पर्सनल डिटेल्स म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स असतील, फोटो आणि सिग्नेचर किंवा तुमचे जे एक्झामिनेशन फी वगैरे हे सगळं स्टेप 2 मध्ये असणार आहे. तर हे सर्व रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कम्प्लीट फिल करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो की जर काही फॉर्म भरताना प्रॉब्लेम आले, काही क्वेरीज असतील, तर इथे त्यांनी ईमेल दिलेला आहे helpdesk.bharti.nic.in. तर ह्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही तुमच्या क्वेरीज टाकू शकतात किंवा त्यांनी फोन नंबरही प्रोव्हाइड केलेला आहे. ह्या फोन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मंडे टू सॅटर्डे ओनली. त्यासोबत आपण बघूयात की इथे जे एक्झामिनेशन फी आहे तर एक्झामिनेशन फी तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये फी पे करू शकतात. 2 कॉम्पोनंट आहे एक्झामिनेशन फी मध्ये. एक तर एक्झामिनेशन फी असणारे ती असणारे 100 आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फी असणारे 500.
तर यामध्ये कॅटेगरी वाईज जर बघितलं तर मेल कॅन्डिडेट्स जनरल मधले, EWS आणि OBC कॅटेगरी मधले जे आहेत त्यांना एक्झामिनेशन फी म्हणजे 100 रुपये आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फी म्हणजे असे 600 रुपये त्यांना भरायचे आहेत. आणि जेवढे पण कॅन्डिडेट्स SC ST कॅटेगरी मधले आहे आणि जेवढ्या काही फिमेल कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना फक्त रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस लागणार आहेत, म्हणजे त्यांना 500 फी आहे. 100 रुपये जे एक्झामिनेशन फी आहे ती कपात केली आहे. त्यानंतर मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडने तुम्ही करू शकतात. क्लोजिंग डेट फॉर्म क्लोज होणार आहेत 9 जानेवारी 2021 ला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि बाकीचे डिटेल्स आहेत की जसं तुमचं टियर 2 एक्झामिनेशनचा रिझल्ट डिक्लेअर झाला, आता तुम्ही टियर T साठी जेव्हा सिलेक्ट होणार तर त्या अगोदर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत. तर इथे त्यांनी लिस्ट दिलेली आहे, तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. ही जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तर त्याचे डिटेल्स तुम्ही एकदा पुन्हा चेक करू शकतात. त्यासोबत इथे SC ST चे कॅन्डिडेट्स, OBC कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही अंडरटेकिंग आहेत, तर हे तुम्हाला एकदा चेक करून सगळं फिल करून त्यांना स्कॅन कॉपी पाठवायची आहे. कुठेही ह्यांना हार्ड कॉपी आपल्याला सेंड करायची नाहीये. तर यासोबत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं ते चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. सो धन्यवाद विद्यार्थी मित्र.